स्टार्ट केलं का ते? चाल नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। आज 2 अगस्त को पूरे जहां जहां हम वोटिंग करने जाते हैं वहां पर बीएलओ बैठे हैं हर स्कूल के अंदर। एसआईआर का जो काम चालू है आप लोगों को मालूम है। तो एसआईआर के लिए अपना जो फॉर्म भरा है नहीं भरे हैं तो बीएलओ आपके नाम को अब्सेंट कर सकते हैं, दोबारा में डाल सकते हैं। इसके लिए आज आप अपना छुट्टी का दिन है, संडे का दिन है, स्कूल में जहां भी आप मतदान करने के लिए जाते हैं वहां जाकर अपना फॉर्म भर कर ले। नहीं भरे हैं तो वहां पर जाकर अब बीएलओ से पूछे, वहां पर बैठे हुए बीएलओ कौन है बोलते कोई बोलते टीचर्स लोग रहते हैं। अपना फॉर्म भरे, फॉर्म भरने से आपका नाम जो है आने वाले दिनों में मतदान कार्ड में आएगा। अभी फिलहाल एसआईआर का काम खत्म नहीं हुआ, ये चलने वाला है 8 तारीख तक और इसके बाद 17 अगस्त के बाद यादी जाहिर होने लगे। तो अभी यादी जाहिर नहीं हुई है, बस खाली ईएसडी यानी जो लोग शिफ्टेड है, मृत्यु है या जिनका नाम दोबारा में आया है, जो अब्सेंट है, ऐसे लोगों की जैसे मेरे सामने पर्चा आप देख सकते हैं, ऐसे नाम आए हुए हैं। तो आप इसमें आपका नाम आए क्या, शिफ्टेड में हुआ या दोबारा में गया या मृत्यु में गया गलती से, या फिर आपका नाम अब्सेंट में गया, आप ये चेक कर सकते हैं। ऐसी यादी आई हुई है, ये बीएलओ के पास यादी ऑनलाइन नजर नहीं आएंगे। आकर आप अपना चेक करें, अपना फॉर्म ले। एसआईआर में हम अपना फॉर्म भर के देना बहुत जरूरी है। मतदान हमारा हक है, हम अपने पसंद के आने वाले दिनों में ये अधिकार अपना बाकी रखने के लिए फॉर्म भरकर देना बहुत जरूरी है का? आम्ही आज एका शाळेसमोर आलेला आहे. जे लोक ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी एसआयआरचं फॉर्म भरलेले आहेत तेही लोक येऊन चेक करायला पाहिजे. आणि जे लोक आजपर्यंत फॉर्मही भरलेले नाहीत ते पण लोकांनी येऊन आपलं नाव कुठे शिफ्टेड झालेलं आहे का, चुकीने कुठे मृत्यूमध्ये गेलेलं आहे का, कुठे स्थलांतर मध्ये गेलेलं आहे का, किंवा जे अब्सेंट मध्ये गेलेले आहे का ते चेक करून आपापला फॉर्म ते आपापल्या बीएलओ कडे देऊन सरकारला पण सहकार्य करावं आणि स्वतःसाठी पण सहकार्य करा. कारण मतदान हे सगळ्यांसाठी हक्क आहे, ह्या नागरिकत्वासाठी हक्क आहे या देशासाठी आपला. ते हक्कासाठी लढण्यासाठी आपल्याला आपलं काम करणं गरजेचं आहे. आपापल्या बीएलओ कडे जावा, तिथे जाऊन तुम्ही त्यांच्यामध्ये यादी जी आलेली आहे त्यामध्ये तुमचं नाव आहे का, शिफ्टेड मध्ये पडलेलं आहे का, किंवा मग ते अब्सेंट मध्ये पडलेलं आहे का, मग त्याची माहिती घ्या. त्याची माहिती घेऊन ते लोकांकडे तुमचं फॉर्म जमा करा आणि लोक जागरूक व्हा. कारण आपल्या ह्या देशासाठी आपल्याला सरकारला पण मदत करायचं आहे आणि देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी हे गरजेचं आहे. धन्यवाद. चालू आहे ना. अजून ज्यांचं नाव 2002 मध्ये त्यांचे वडिलांचा किंवा त्यांचे आईचं किंवा आजी आजोबाचं भेटलं नहीं, यानी अम्मी अब्बा का, दादा दादी का, तभी वो आकर अपना फॉर्म लेकर उनकी नीचे की तो मालूमात भरकर दे। क्योंकि आपके पास पूरे बहुत से लोग ऐसे हैं जिनके पास 2000 की 1995 की मालूमात है, लेकिन उनका 2002 की यादी में उनका नाम नहीं मिल रहा। तो ऐसे लोग भी आकर फॉर्म भरकर दे। आगे उसके लिए सुनवाने को जब वक्त मिलेगा 17 अगस्त के बाद, तो आप अपने डॉक्यूमेंट्स देकर आपका नाम कंटिन्यू में डाल सकते हैं। इसके लिए आपको फॉर्म भरकर देना बहुत जरूरी है। बहुत से लोग अभी भी घरों में बैठे हुए हैं इस समय कि उनका नाम 2002 में नहीं मिल रहा, लेकिन पहले है 95 में, 97 में, 98 में नाम है उनका। कुठलेही तुम्ही 1987 चे अगोदरच असेल तर तुम्हाला एक डॉक्युमेंट पुरेसा आहे दाखवण्यासाठी. 1997 नंतर असेल तर 2 डॉक्युमेंट. एक डॉक्युमेंट म्हटलं तर स्वतःचं आणि 2 डॉक्युमेंट म्हटलं तर तुमचं आणि तुमच्या आई वडिलांचं. हे तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. तर तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा ह्या गोष्टीसाठी. फॉर्म भरून द्या, गरजेचं आहे। फॉर्म भरा, सहकार्य करा. नाहीतर 2002 मध्ये आमचं नाव नाही आहे, यादीमध्ये नाव भेटलं नाही, आम्ही फॉर्म कशाला भरायचा असा विचार करू नका. 2002 मध्ये तुमचं नाव असू दे नसू दे, तुमच्या आई वडिलांचं असू दे नसू दे, फक्त खालची जी माहिती आहे तेवढी माहिती भरून तुम्ही ते सहकार्य करून ते बीएलओ पर्यंत सोपवा. परत तुमचं जे परत जेव्हा तुम्हाला त्याच्याबद्दल सुनावणी येईल, नोटीस येईल, तुम्ही तुमचे कागदपत्र सादर करून तुमचं मतदान मध्ये परत एकदा नाव घेऊ शकता. हे आपण बघू शकतो की विद्या विकास शाळामध्ये आज सगळेच बीएलओ बसलेले आहेत. तर आपण आज तुमचे कोकणे सर इथं आहेत. कोकणे सर, आज काम काय होणार आहे आज इथं चावडी वाचनचा कार्यक्रम असणार आहे. तसेच पक्षाचे नेते सुद्धा येतील आणि म्हणजे इथले जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा येतील. आपले गव्हर्नमेंटचे पण ऑफिशियल असतील, इलेक्शन कमिशनचे, आणि ह्यांच्यामध्ये काय जे ताळमेळ असेल नावांचं, जे शिफ्टेड असतील किंवा ऑलरेडी एनरोल्ड असतील, हे जे आपण फ्लॅग सेट करून डिजिटायझेशन केलेलं आहे किंवा ज्यांचं फॉर्मचं आपण इथं मॅपिंग केलेलं आहे, ज्यांचं दुसरीकडे मॅप नाही झालेलं आहे, अशा लोकांचे काही जर हे असतील इश्यूज असतील ते आपण इथं आज सॉल्व्ह करणार आहे आणि त्याप्रमाणे परत एकदा त्यांचं फॉर्म डिजिटायझेशन प्रॉपरली होणार आहे इथे. काही लोक असं म्हणाले की आज सगळीच यादी जाहीर होणार होती ती 30 तारीख नंतर.
ती आता आज नाही आहे. नाही नाही तसं नाही. हे एक प्रकारचं आपलं क्रॉस चेकिंग असणार आहे. क्रॉस चेकिंग मध्ये म्हणजे ज्यांचं नावाचं आपण काही करेक्शन असेल किंवा काही चुकीचं फ्लॅग सेट झालं असेल ते आपण ते समोरासमोर वोटर जे येतील त्या इलेक्टर जे येतील त्यांच्या म्हणजे प्रत्यक्ष असतानाच त्यांच्या समोरासमोर हे काम करून घेण्यात येणार आहे. हे फॉर्म भरून दिलेला आहे बीएलओ हा. लोकांना, त्यामध्ये जरी काय करेक्शन असेल तर एडिट पण होऊ शकतं ना ते फॉर्म. हो हो त्याचं काही प्रॉब्लेम नाही. समजा फॉर्म भरताना त्यांच्या आई वडिलांचं नाव भेटलेलं नसेल 2002 मध्ये, नंतर ना परत कुठेतरी त्यांचा फॉर्म भेटला हो. मग तिने तेव्हा माहिती भरलेली नसेल, मग आता नंतर त्यांना भरून द्यायचं असेल तर येतील ना. हो 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 ते कारण का आम्ही सेट करतानाच फ्लॅग तसे सेट केलेले आहेत. ज्यांचे 2002 मध्ये भेटलेले नाहीत त्यांना आपण नो लिंकेज मध्ये टाकल्यामुळे ते परत फॉर्म आपल्याला फिल करता येईल. ओके, धन्यवाद. ओके सर.